आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. रत्नागिरीतील सावर्डे बाजारपेठेत मुंबई गोवा महामार्गाच्या नव्या काँक्रिटीकरणाला तडे जाऊन मोठा खड्डा पडलाय. संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. निकृष्ट कामामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं. सावळी विहीर ते अहिल्यानगर असा 110 किलोमीटरचा अर्धनग्न पायी प्रवास करून ते सरकारचं लक्ष वेधत आहेत. रखडलेले आणि निकृष्ट दर्जाचं काम तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये लावणी गावात रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांनी वाटूर महावितरण कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. वीज समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त असून सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी ग्रामस्थांनी केली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अज्ञात व्यक्तीनं शेतकऱ्याच्या केळीच्या बागेवर विषारी द्रव्य फवारल्याची घटना घडली. शेतातील तब्बल 800 केळीची झाडं नष्ट झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या 40 टापरी आदिवासी पाड्यावर रस्त्याअभावी धक्कादायक प्रकार समोर आला. सर्पदंश झालेल्या तरुणीला उपचारासाठी 1.5 तास झोळीतून न्यावं लागलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून मृतदेह घरी आणताना देखील कुटुंबियांना झोळीचाच आधार घ्यावा लागला. यवतमाळच्या पुसद इथल्या रोजंदारी वनमजूर रमाशंकर शुक्ला यांच्या आत्महत्येनंतर वनमजुराच्या कामांचा सेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शासनाच्या दिरंगाईविरोधात वनमजुरांमध्ये संताप असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होती. जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन पिकांवर मोठं संकट ओढवलंय. पुरेसा पाऊस आणि जमिनीमध्ये ओलावा नसल्यानं अनेक भागातील सोयाबीन पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिंदोला एनक साखरा या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध केला. युवकांना अंगाला चिखल माखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अनोखं आंदोलन केलं.